बीड जिल्ह्यातले भाजपचे दोन नेते आमने सामने आले। पंकजा मुंडे आणि सुरेश धस हा जुना संघर्ष नव्याने उफाळून आला। विधानसभेत पंकजा यांनी आष्टीत बंडखोर उमेदवार भीमराव धोंडेंचा प्रचार केल्याचा आरोप धसांनी केला, तर देशमुख प्रकरणात सुरेश धसांनी विनाकारण आपली बदनामी केल्याचं म्हणत पंकजा यांनी पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली। मुंडे कुटुंबासोबत कधी जिव्हाळ्याचं तर कधी विरोधाचं नातं ठेवणाऱ्या सुरेश धस यांच्या विरोधात पंकजा आक्रमक का झाल्या, बघूया खास रिपोर्ट। मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं। मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल। पंकजा मुंडे आणि सुरेश धस या भाजपच्याच दोन नेत्यांमधला बेबनाव चव्हाट्यावरती आलाय। विधानसभेपासून सुरू असलेली दोन नेत्यांमधली धुसफूस संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर अधिकच तीव्र बनली आहे। त्यामुळे दोनही नेते कोणतीही भीडभाड न बाळगता एकमेकांवरती जाहीरपणे टीका करताना दिसतात। हा सगळा वाद आता भाजप पक्षश्रेष्ठींच्या दरबारी गेलाय। पंकजा मुंडे आणि सुरेश धस दोघांनीही एकमेकांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे धाव घेतली। ज्या विषयामध्ये कुठलाही संबंध नसताना माझ्या नावाचा उल्लेख करणं किंवा कुठल्याही टिप्पणी करणं वैयक्तिक पद्धतीने हे त्यांनी करणं अपेक्षित नाही आणि त्यांनी ते करू नये। पक्षाच्या भूमिकांना ठेच पोचू नये म्हणून मी गेले 4-5 महिने नागपूर अधिवेशनापासून ते आतापर्यंत गप्प बसले, पण मी आता पक्षश्रेष्ठींना विनंती केली आहे की त्यांना समज द्यावी। मला समज देण्याचं काय कारण? मला समज द्या, मी काय भारतीय जनता पक्षाचा उमेदवार सोडून दुसऱ्या उमेदवाराचा प्रचार केलेला नाही। त्यांनी भारतीय जनता पार्टीचा उमेदवार सोडून दुसऱ्याचा प्रचार केलेला आहे, शिट्टी या चिन्हाचा प्रचार केलेला आहे। मग कारवाई करायची तर त्यांच्यावर कारवाई करा असं माझं मत आहे। तुम्ही राष्ट्रीय सचिव स्वतःला मानता आणि बीड जिल्ह्यात माझी एकच सीट मानता, मग कसं काय राष्ट्रीय सचिव असतो? आता हा वाद उफाळून येण्याचं प्रमुख कारण म्हणजे पंकजा मुंडेंनी नुकतीच एका वृत्तपत्राला मुलाखत दिली। धनंजय मुंडे बीडचे पालकमंत्री असताना गेल्या 3 वर्षात सुरेश धसांनी कराड गँगच्या विरोधात आवाज का उठवला नाही असा प्रश्न त्यांनी मुलाखतीतनं उपस्थित केला। सोबतच आपण भाजपच्या राष्ट्रीय नेत्या असूनही धस आपल्यावर थेट पद्धतीने आरोप कसे करतात याबद्दल आक्षेप नोंदवला आणि तिथेच पुन्हा वादाची ठिणगी पडली। त्यानंतर दोनही नेत्यांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतल्या राजकारणाचा उल्लेख केला आणि भाजपमधल्या कुरघोडीचं राजकारण उघड झालं। मी आणि माझा पक्ष, मग आम्ही कोणत्या पक्षाचे? आम्ही भारतीय जनता पार्टी गांधर्व विवाहामध्ये आहेत का? भारतीय जनता पार्टीतच आहेत ना। विधानसभेला सुद्धा त्यांचं एकच सीट होतं, माझ्या सीटबद्दल ते म्हणत नव्हतं। माझ्या इथं त्यांचं शिट्टी हे चिन्ह होतं, शिट्टी हे चिन्ह होतं। पंकजाताईंचं आष्टी मतदारसंघात कमळ हे चिन्ह नव्हतं, त्यांचं चिन्ह शिट्टी होतं, त्याच्यामुळे ते तसं म्हणत असतं। जो व्यक्ती 75,000 मतांनी निवडून आलाय त्याचं मी काम नाही केलं तर ते शक्य होईल का? हे थोडी आपण आत्मपरीक्षण करा। उलट मला लोकसभेला जेवढी लीड मागच्या वेळी होती त्याच्यापेक्षा अर्ध्यापेक्षाही ती कमी झालेली आहे। मग त्यांनी माझं काम केलं नाही असं तर मी कधी जाहीर वाच्यता केली नाही। अनेक लोकांनी माझं काम केलं नाही, पण त्या परिस्थितीला अडचणीला मी बागे टाकलं आणि पक्षाच्या कामाला लागले। त्यांनी अशा भूमिका जाहीर मागणं हे आमच्या पक्षाच्या श्रेष्ठींना मान्य होणार नाही। आता भाजपमधलेच नेते एकमेकांना भिडल्याचं पाहून विरोधकांनी सुद्धा टीकेची संधी काही सोडली नाही। आता बीजेपी मध्येच आमदार एकामेकाच्या विरोधात भिडायला लागलेले आहे। म्हणजे 3 महिन्यामध्ये ही परिस्थिती असेल तर वर्षात काय होईल, 2 वर्षानंतर काय होईल आणि 4 वर्षानंतर तर या सरकारमध्ये काय होणार आहे मला माहित नाही। फक्त कृपा करून, नाहीतर आपण अशी कुठेतरी अपेक्षा ठेवूया, एकामेकाचे कपडे मात्र हे आमदार त्या ठिकाणी फाडणार नाही एवढी आपण अपेक्षा त्या ठिकाणी ठेवू। बीडमधले भाजपचे दोनही नेते आता जाहीरपणे एकमेकांच्या विरोधात बोलू लागले। देशमुखांच्या हत्या प्रकरणामुळे बीड सध्या राजकीय आणि सामाजिक दृष्ट्या संवेदनशील जिल्हा बनलाय।
त्यामुळे या दोन नेत्यांमधला वाद आणि नाराजी भाजपचे श्रेष्ठी कशी दूर करतात हे पाहावं लागेल. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.